अध्ययन व्याख्या, अध्ययनाची स्वरूप, अध्ययनाचे प्रकार लक्षात आल्यानंतर अध्ययन कोणत्या पद्धतीने घडून येते, अध्ययनासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो, या अध्ययनाच्या पद्धती मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अध्ययनाच्या पद्धती याविषयी चर्चा करणार आहोत. अध्ययनाची व्याख्या करताना आपण पाहिले की अध्ययनामुळे सुधारणात्मक बदल घडून येत असतात, प्रगतिशील बदल घडून येत असतात, सुधारणात्मक बदल घडून येत असतात. हे सुधारणात्मक बदल नकारात्मकही असू शकतात आणि सकारात्मकही असू शकतात. सभोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधण्याकरिता, परिणामकारक समायोजन घडवून आणण्याकरिता व्यक्तीला सातत्याने स्वतःच्या वर्तनामध्ये अनुरूप बदल करण्यास शिकावे लागते. म्हणजे आपण जे म्हणतो की अध्ययन हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मग यामध्ये अध्ययन आपण का करतो, वर्तनात बदल घडवून का आणतो, याचा मूळ बेस आहे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी समायोजन प्रस्थापित करणे आणि त्या सभोवतालच्या परिस्थितीशी अनुरूप पद्धतीने वर्तन करणे. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीच्या समक्ष आपणास त्या साधर्म्य, त्या स्वरूपाची, त्या अनुरूप प्रतिक्रिया ह्या शिकाव्या लागत असतात, आत्मसात कराव्या लागत असतात. हे वर्तन बदल कसे शिकले जाते किंवा अशा प्रकारचा आपण वर्तन कोणत्या पद्धतीने शिकत असतो, हा सुद्धा मानसशास्त्रज्ञांसमोर एक प्रश्न होता आणि त्यातून विविध संशोधन करून त्यांनी अध्ययनाच्या पद्धती ह्या मांडलेल्या आहेत. एक उदाहरणादाखल जर द्यायचं झालं तर आपण याचं उदाहरण घेऊया क्रिकेटचं. हातात बॅट किंवा बॉल दिल्यानंतर ती व्यक्ती चांगला क्रिकेटर होऊ शकेल का, प्रश्न पडेल आणि याचं उत्तर सुरुवातीला नक्कीच नाही येणार. मात्र जेव्हा त्या मुलाला आपण ग्राउंडवर सोडतो, ग्राउंडवर सोडल्यानंतर 5-7 बॉल हा समोरचा विद्यार्थी किंवा समोरचा बालक, त्याचा मित्र त्याच्या दिशेने फेकतो, त्या 5-6 बॉलपैकी एखादा बॉल त्याच्या बॅटला लागतो. म्हणजेच जे ट्रायल्स झालेत त्या 6 ट्रायल्समधून त्याचा बॉल एकच लागला. म्हणजे येथे एरर किती झाल्यात, 5. म्हणजे आपण चुकतो शिकतो आणि एक विशिष्ट काळ असा येतो की अनेक विविध प्रयत्नानंतर, सरावानंतर आणि त्या सरावामधून मिळालेल्या अनुभवातून 6 बॉल शेवटच्या एका विशिष्ट स्टेजला तो 6च्या 6 बॉलला आपल्या बॅटचा स्पर्श करण्यास शिकत असतो. म्हणजे अशा पद्धतीचं नवीन कौशल्य, नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी व्यक्तीला ज्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो, त्या पद्धती किंवा अशा प्रकारचे कौशल्य व्यक्ती कोणत्या पद्धतींच्या साहाय्याने शिकत असते याबद्दल मानसशास्त्रज्ञांना कुतूहल होतं आणि त्यातून त्यांनी वर्तन बदल हे कसे शिकले जातात याचं विश्लेषण करण्यासाठी जे प्रयोग केलेले आहेत त्यातून अध्ययनाच्या पद्धतीचा आपणास बोध होतो. हे सर्व प्रयोग प्रामुख्याने मानवेतर प्राण्यांवर केलेले आहेत. कारण मानव आणि प्राणी या दोहोंच्या ठिकाणी अध्ययनामुळे होणाऱ्या परिवर्तनाचे स्वरूप जवळजवळ सारखेच असते. तथापि मानवी अध्ययन प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची, क्लिष्ट स्वरूपाची आहे. तुलनात्मकदृष्ट्या प्राण्यांची अध्ययन प्रक्रिया अतिशय सुटसुटीत, सरळ, साधी आढळते. त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये एक स्वाभाविकता असते, एक नॅचरली, जशी निसर्गतः त्या मानवोत्तर प्राण्यांना क्षमता मिळालेल्या आहेत त्या क्षमतांचा नुसार त्यांच्या ज्या क्रियाप्रतिक्रिया घडून येतात त्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये स्वाभाविकता दिसून येते, नॅचरलिस्टिक बिहेवियर दिसून येतं. कारण की मानवोत्तर प्राण्यांमध्ये भाषा, विचार आणि भावना यांचा प्रभाव कमी प्रमाणात आढळतो. लक्षात घ्या, कमी प्रमाणात. कारण की प्राण्यांना सुद्धा विशिष्ट भाषा असते, प्राणीसुद्धा विचार करतात,
प्राण्यांना सुद्धा भावना असतात, मात्र यांचा त्यांच्या वर्तनावर असणारा जो प्रभाव आहे, जो इन्फ्लुअन्स आहे, तो इन्फ्लुअन्स मानवापेक्षा कमी प्रमाणात असतो. मात्र मानवी प्राण्यांमध्ये, व्यक्तींमध्ये त्यांच्या प्रत्येक कृती, प्रतिक्रिया, वर्तन यामध्ये विचार, भावना आणि भाषा यांचं प्राबल्य दिसून येतं. म्हणून त्यांच्यामधील ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया ह्या नॅचरलिस्टिक नसतात, एक स्वाभाविक स्वरूपाच्या नसतात. तिथे आपण एक विचार करून, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून आपण विशिष्ट प्रकारची कृती, विशिष्ट प्रकारचं वर्तन हे करत असतो. म्हणजेच येथे मानसशास्त्रज्ञांना अध्ययनविषयक प्रक्रिया स्पष्ट करत असताना मुळातच मानव व मानवेतर प्राणी कशा प्रतिक्रिया शिकतात, कोणत्या पद्धतीने शिकतात याबद्दल कुतूहल आहे. आणि जे प्रयोगांती विविध मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग करून, वेगवेगळ्या मानवेतर प्राण्यांवर प्रयोग करून अध्ययनाच्या पद्धती ह्या मांडलेल्या आहेत. त्यात ज्या मूलभूत 4 अध्ययनाच्या पद्धती आहेत त्यामध्ये पहिली पद्धत प्रयत्नप्रमाद अध्ययन पद्धत, याला ट्रायल अँड एरर लर्निंग मेथड म्हणतात. मर्म दृष्टी अध्ययन पद्धत, याला इन्साइट लर्निंग असं म्हणतात. तिसरी अध्ययनाची पद्धत आहे ती म्हणजे अभिजात अभिसंधान अध्ययन पद्धत, याला क्लासिकल कंडिशनिंग मेथड म्हणतात. चौथी जी पद्धत आहे, चौथी पद्धत साधक अभिसंधान पद्धत, याला इन्स्ट्रुमेंटल किंवा ऑपरेंट लर्निंग मेथड असं म्हणतात. ह्या 4 मूलभूत अध्ययनाच्या पद्धतीद्वारे व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया, प्रतिक्रिया शिकत असते, संपादन करत असते. मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या अनेक पद्धती मांडलेल्या आहेत. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययनाच्या पद्धती त्यांनी अजून दुसऱ्या एलॅबोरेट केलेल्या आहेत. बालमानसशास्त्रामध्ये जे बाल शैक्षणिक मानसशास्त्र आहेत त्यामध्ये अध्ययनाच्या पद्धती वेगळ्या मांडलेल्या आहेत. मात्र प्रत्येक अध्ययन पद्धतीचा जो मुख्य बेस आहे, मुख्य गाभा आहे, ज्या प्रमुख 4 पद्धती आहेत, ह्या 4 पद्धती ज्या आपण आता सांगितल्या, या 4 पद्धतींच्या माध्यमातून मानव व मानवेतर प्राण्यांमध्ये अध्ययन प्रक्रिया ही घडून येत असते. वर्तनात बदल कसे घडून येतात, अचानक आपण समस्येचा उकल कसा काढतो, अचानकपणे आपणास विशिष्ट प्रकारच्या कारक हालचाली कशा आपण संपादित करत असतो, किंवा मुलं हे शब्द कसे शिकत असतात. मुलं ज्याला म्हणतो ना आपण, कोणतीही व्यक्ती अगदी ज्याला म्हणतो की आईच्या गर्भामधून भाषा शिकून येत नसतो आपण. ही भाषा त्याच्या कानावर जे शब्द आदळले जातात वारंवार, त्या शब्दांच्या प्रतिध्वनी या मेंदूमध्ये स्टोअर होत असतात आणि त्या शब्दांचा प्रतिध्वनी त्या बालकाच्या बालमनावर स्टोअर होत असल्यामुळे ते मूल जसजसं त्याचा वैकासिक विकास होत जातो, मेंदूचा विकास होत जातो, त्या प्रमाणात ते शब्द तिथे पुन्हा रिविंग होत असतात. आणि म्हणून मूल हे घरामध्ये असताना बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, लहान मुलं असेल, रेंगाळत असताना त्याच्या तोंडातून बा बा का असे शब्द उच्चारले जातात. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी आपलं ऑब्झर्वेशन केलेलं असतं, ज्याला आपण ऑब्झर्वेशन लर्निंग मेथड असं म्हणूया. या ऑब्झर्वेशनल लर्निंग मेथडद्वारे हे मुलं तादात्म्यीकरण करतात, त्या शब्दांसोबत अनुकरण करत असतात आणि त्या अनुकरणाद्वारे मुलांमध्ये ते वारंवार शब्द कानावर पडल्यामुळे त्यांची लिप्स जे आहेत, लिप्स आणि हे टंग्स, हे आपण कसं बोलतो, जसं की बा बा, ते ऑब्झर्व करतात. त्याचं ऑब्झर्व करून 2 लिप्स जे आहेत बा बा, ते हा बाबा हा शब्द त्यास माहीत नसतो बाबा कोणाला म्हणायचं, पण हा शब्द वारंवार त्याच्या कानावर पडल्यामुळे तो लिप्स बघतो बा बा,
मग तिथं बोट दाखवला जातो, ती व्यक्ती बाबा आहे, ती व्यक्ती पप्पा आहे. म्हणजे मुलाला हे जे आपण वारंवार प्रयत्न आणि अनुभव देत असतो, या प्रयत्नाद्वारे मूल आणि अनुभवाद्वारे मूल हे विशिष्ट प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया आत्मसात करत असतात. हे येथे जो अध्ययन कसं घडून येतं, अध्ययन प्रक्रिया कशी घडते, आपण कसं शिकत असतो, याबाबत मानसशास्त्रज्ञांनी वर्तन बदलांचा किंवा वर्तन बदल हे कसे घडून येतात, या वर्तन बदलांचा अभ्यास करत असताना या 4 पद्धती ज्या मांडलेल्या आहेत, या 4 पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रयत्नप्रमाद अध्ययन पद्धत, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धत, साधक अभिसंधान पद्धत, अभिजात अभिसंधान पद्धत आणि निरीक्षणात्मक अध्ययन पद्धत, या 4-5 अध्ययन पद्धतींचा आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. आज ह्या पद्धती कोणत्या आहेत इथपर्यंतच आजचं आपलं लेक्चर होतं. नंतरच्या तासामध्ये प्रत्येक पद्धतीविषयी मानसशास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग आणि त्या पद्धतीच्या व्याख्या, त्या पद्धतीचे वैशिष्ट्य, त्या पद्धतीचे पायऱ्या आपण समजावून घेऊया. वर्तनात बदल कसे घडून येतात, व्यक्ती अध्ययन कशी करते, याविषयी आपण सविस्तर चर्चा पुढील तासामध्ये करूया.